आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची अशी अपडेट। खासदार संजय राऊत यांनी सामनातून मोठा गौप्यस्फोट केलाय। भाजपाचे एकनाथ शिंदे यांच्यावर पाळत आहे। शिंदेंचे फोनही टॅप होत आहेत असं सामनातून म्हणण्यात आलंय। शिंदेंच्या आमदारासोबतच्या संवादाचा दावा करत संजय राऊत यांनी हा गौप्यस्फोट केला। देवेंद्र फडणवीस 2.5 वर्षांचं उट्टा आता एकनाथ शिंदेवर काढतायत असंही सामनातून म्हणण्यात आलंय। 2024 ला पुन्हा मुख्यमंत्री करू। निवडणुकीत प्रचंड पैसा होता। शहांनी खरं तर शिंदेंना हा शब्द दिलेला होता, मात्र निकालानंतर आपली फसवणूक झाल्याचं आता शिंदेंना वाटतंय असंही सामनातून म्हणण्यात आलंय। मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण ही सध्या पाहतोय। मोठा दावा खरं तर खासदार संजय राऊत यांनी हा गौप्यस्फोट सामनातून केल्याचं बघायला मिळत आहे। भाजपाची एकनाथ शिंदे यांच्यावर पाळत आहे। शिंदेंचे फोनही टॅप होत आहेत असा मोठा दावा सामनातून केलाय। शिंदेंच्या आमदारांसोबतचा संवादाचा दावा करत संजय राऊत यांचा हा गौप्यस्फोट। देवेंद्र फडणवीस 2.5 वर्षांचं उट्टा आता एकनाथ शिंदेवर काढतायत असंही सामनातून म्हणण्यात आलंय। 2024 ला पुन्हा मुख्यमंत्री करू। निवडणुकीत प्रचंड पैसा होता। शहांनी शिंदेंना हा शब्द दिलेला होता, मात्र निकालानंतर आपली फसवणूक झाल्याचं आता शिंदेंना वाटतंय असंही सामनातून हे म्हणण्यात आलंय। शिंदे यांचं म्हणणं आहे, खाजगीत ते सांगतात की विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा मीच मुख्यमंत्री राहीन अशा प्रकारचं मला वचन दिल्यामुळे मी फुटलो। मला विधानसभा 2024 नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्यांना जाऊन विचारा, मी खोटं बोलत नाही। आणि काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं। ठीक आहे, काही मंत्रिपदं दिली, काही महत्त्वाची खाती दिली, उपमुख्यमंत्रीपद दिलं, पण एकनाथ शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, ज्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत। त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही। एकतर मला 50-55 जागा कशा मिळाला हा त्यांना पहिला धक्का, आणि दुसरं म्हणजे BJPनं दिलेला शब्द पाळला नाही अमित शहाने, दुसरा धक्का। त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहे। संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे। आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान आणि स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे। म्हणून शिंदे काय करतायत, भाजपमध्ये काय चाललंय, पहिल्या दिवसापासून हा संजय राजाराम राऊत दुसऱ्यांच्याच घरामध्ये डोकवण्याचं काम करतोय। दुसऱ्यांच्याच बारशावर जाऊन मुलांची नावं ठेवतो। स्वतः कधीतरी काहीतरी इतिहास घडवावा। त्या सामनातून नेमकं काय म्हणण्यात आलंय ते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पुन्हा मुख्यमंत्री केलं नाही या धक्क्यात शिंदे अजून झुलत आहेत, तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी ते धडपड सुद्धा करतायत। शिंदे हे स्वतःला अपमानित केल्याच्या दुःखातून बाहेर पडायला तयार नाहीत। 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शिंदे आणि फडणवीसांची तोंड 2 दिशांना होती। आता फडणवीस त्यांचं उट्टं काढत आहेत असं शिंदेंच्या शिवसेनेच्या एका आमदारानं सांगितलं। 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका, निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा असं आश्वासन अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं होतं। शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीमध्ये टाकला, पण शहा यांनी दिलेलं आश्वासन मात्र पाळलं नाही। त्याचमुळे आपली फसवणूक झाली असं शिंदेंना वाटतं असंही शिंदे सेनेच्याच आमदारांना सांगितलं। आता शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत आणि दिल्लीच्या एजन्सी आपल्या हालचालीवर पाळत ठेवून असल्याचा संशय शिंदेंना असल्याचं सामनातून म्हणण्यात आलंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, महत्त्वाची आणि मोठी अपडेट ही म्हणावी लागेल। संजय राऊत यांचा हा मोठा गौप्यस्फोट सामनातून करण्यात आलेला आहे। काय नेमके यांचे पडसाद उमटतात, कारण भाजपाच्या नेत्यांनी तर यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया समोर येते का?
नक्कीच गौरी, आपण पाहिलं तर ह्या संपूर्ण प्रकरणात जी आता सुरू असलेला महायुतीमधील अस्थिरता आहे ती या ठिकाणी संजय राऊतांनी व्यक्त केलेली आहे आणि तेच त्यांनी सामना रोखोक यामध्ये त्यांनी लिहिलेला आहे। हा संपूर्णपणे जर संवाद पाहिला तर त्यांनी शिंदेच्या आमदारांशी संवाद केल्याचा देखील दावा आहे तो यामध्ये करण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने याच दोन जे मुख्य नेते आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विसंगतीमुळे राज्याचा विकास हा देखील अस्थिर झाला आहे आणि संत झाला आहे असा देखील आरोप या ठिकाणून करण्यात आलेला आहे। परंतु हे संपूर्णपणे प्रकरण पाहता याच्यावरती आता शिंदेकडून आता कुठलंही उत्तर आहे किंवा या संदर्भात कुठली प्रतिक्रिया आहे ती आलेली नाहीये, परंतु भाजपाकडून या संपूर्णपणे प्रतिक्रियेचा जो आहे तो या ठिकाणी वेगळा अशा शब्दामध्ये सामनाचा या ठिकाणी जो विरोध आहे तो देखील केलेला आहे। परंतु या संपूर्णपणे प्रकरणात आता या राजकारणामध्ये आणि सध्या महाविकास आघाडीकडून जे आरोप केले जात आहेत, खासदार संजय राऊतांकडून जे आरोप केले जातात त्याच्यावरती महायुती म्हणून उत्तर काय देते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सामनाचं जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये प्रामुख्याने 3 ते 4 मुद्दे आहेत ते प्रामुख्याने या ठिकाणी म्हणण्यात आलेले आहेत की जे आश्वासन निवडणुकीच्या आधी देण्यात आलेलं होतं ते आश्वासन पूर्ण न केल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत आणि याच नाराजीच्या खातीर त्यांना आता या ठिकाणी सरकारमध्ये कुठेतरी डावललं जातंय असा देखील या ठिकाणी जे वाक्याचा अर्थ आहे तो या ठिकाणी घेता येऊ शकतो। त्यामुळे या संपूर्णपणे सामनाच्या रोखोकवरती आता शिंदेकडून काय उत्तर मिळतंय, शिंदेच्या शिवसेनेकडून काय नक्की उत्तर मिळतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, नक्कीच निखिल, यावर आता शिंदेच्या शिवसेनेकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते, त्यांचं नेमकं उत्तर काय येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।